सर्वांना गुड मॉर्निंग. मी रुपाली आपल्या कथाप्रेमी चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. ज्यांनी कुणी डेंजरस इश्कचे पाठीमागचे भाग वाचले नसतील आणि आपल्या चॅनलवर सापडत नसतील तर प्लेलिस्टमध्ये पहिल्या भागापासून सर्व भाग पाहायला मिळतील. तर चला कथेला सुरुवात करूया. डेंजरस इश्क भाग 43. क्षितिजने सांगितले एक धक्कादायक सत्य. भीतर खोलीच्या आत कोणीच आले नाही. भयापोटी आता त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. भलेही तो आरवीचा प्रतिस्पर्धी म्हणजेच रायवल होता, पण एकेकाळी तो आरवीचाच पाळलेला कुत्रा होता आणि कुत्रा स्वतःला कितीही समजून वागू लागला तरी सिंहाच्या समोर तो कुत्राच राहतो. आपल्या क्रूर डेविल नजरेने त्याच्याकडे पाहत आरवी त्याच्या अगदी जवळ आला आणि म्हणाला, असं वाटतंय की तू इथं येताना या गोष्टीकडे लक्ष दिलं नाहीस की तुझ्या या विलामध्ये सध्या माणूस तर लांबच, साधी पालसुद्धा फिरकत नसेल. ना तुझे गार्ड्स आहेत, ना तुझे नोकर आणि ना तुझ्यासारखे पाळलेले कुत्रे, जे एकेकाळी माझे होते की असं म्हणू की अजूनही आहेत. असे बोलताना तो आपल्या हातातील बंदूक गोल गोल फिरवत होता. क्षितेश लगेच म्हणाला, हे बघ, जी काही गोष्ट असेल ती आपण एकत्र बसून सोडवूया, ती क्लिअर करू शकतो. कदाचित तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू तू आधी माझं बोलणं ऐकून घे. त्यानंतर तुला जो काही निर्णय, जो डिसिजन घ्यायचा असेल तो तू घेऊ शकतोस. पण आधी एक वेळ माझ्याशी बोलून सगळं स्पष्ट कर. आरवी म्हणाला, अरे मग तुला कोणी म्हटलं की मी असाच तुझा जीव घेणार आहे? मलाही तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. शेवटी जोपर्यंत तुझ्याशी बोलणार नाही तोपर्यंत पूर्ण सत्य कसं समजणार? तुला फक्त मृत्यू देणं हा माझा हेतू अजिबातच नाहीच आहे. म्हणूनच आत्ताच तुला एक संधी देत आहे. तुझी जीभ जेवढी चालवायची असेल तेवढी भराभर चालवून घे. काय सांगावं यानंतर कदाचित तुला कधी संधी एखादी मिळेल की नाही. मेहराबीला. आरवीचे हे बोलणे ऐकून क्षितिज चकित झाला. त्याची ती धमकी ऐकून तो आतून पार हादरला होता. आरवी आपल्या हातातील बंदूक गोल गोल फिरवतच होता. क्षितिज त्याच्याकडे पाहत म्हणाला, तुला काय ऐकायचं आहे माझ्या तोंडून? आरवी उपरोधिकपणे म्हणाला, तुला खूप चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की मला तुझ्या तोंडून काय ऐकायचं आहे. पण तुला कदाचित हे माहीत नाही की मला वेळ वाया घालवायला म्हणजेच टाईम वेस्ट करायला अजिबातच आवडत नाही. तुझा एक पाय मी आधीच तोडला आहे, आता दुसराही तोडू का? त्याआधीच सगळं ओकायला सुरुवात कर, नाहीतर खरं सांगतोय तुला दुसरी संधीही मिळणार नाही. त्याचे बोलणे ऐकून क्षितिजने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मी तुझ्या पत्नीला ओळखतो. माझा अर्थ असा की मी जुनूनला ओळखतो. त्याने हे बोलताच पुढच्या क्षणी आरवीने त्याच्या दुसऱ्या पायावर गोळी झाडली आणि क्षितिज वेदनेने जोरात किंचाळला. त्याची ती किंकाळी मेहराविलाच्या बाहेरपर्यंत गेली असेल. त्याचा दुसरा पायही रक्ताने माखला होता आणि तो खाली जमिनीवर कोसळला होता. आरवी त्याच्यावर झुकला आणि म्हणाला, माझ्या जानमचं नाव तुझ्या जर जिभेवर पुन्हा आलं तर यावेळी गोळी थेट तुझ्या तोंडात मारेन. असं बोलत त्याने आपली बंदूक थेट क्षितिजच्या तोंडावर धरली. क्षितिजची अवस्था आणखीनच दयनीय झाली. त्याला आपल्या दोन्ही पायांमध्ये इतक्या तीव्र वेदना होत होत्या की यावेळी जगण्यापेक्षा मरणं त्याला सोपं वाटत होतं. तो आरवीकडे पाहत म्हणाला, प्लीज प्लीज माझ्यावर गोळी चालू नकोस. डोंट शूट मी. मी आधीच खूप असह्य वेदना सहन करतोय. आता आणखी गोळी मारू नकोस. आरवी लगेचच म्हणाला, दुसऱ्यांच्या वेदना जर तू कधी समजून घेतल्या नाहीस तर माझ्याकडून ही अपेक्षा का करतोयस की मी तुझ्या वेदना समजून घेईन? आता पटकन मला फक्त त्या लोकांची नावं सांग जे तुझ्या या कटात सामील होते. क्षितिज त्याचा प्रश्न ऐकून म्हणाला, तू त्या माणसाचं नाव ऐकू शकणार नाहीस जो माझ्यासोबत होता. आरवीने रागाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, 3, 2, 1 असे म्हणत जशी त्याने ट्रिगरवर आपली बोटं ठेवली, क्षितिज जोरात ओरडला, अक्षत 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 अक्षत. त्याने अक्षतचे नाव घेताच आरवीचे डोळे मोठे झाले. आपल्या भावाचे नाव अशा घृणास्पद असल्या घिनोन्या कृत्यात तो कसा काय ऐकू शकत होता?
त्याने पुढच्या क्षणी क्षितिजच्या खांद्यावर गोळी झाडली आणि क्षितिजची वेदनेने भरलेली किंकाळी पुन्हा एकदा त्या खोलीत घुमली. यावेळी तो आपला हात खाली जमिनीवर ठेवून जोरजोरात हात पटकावू लागला. त्याला मर्यादेबाहेर वेदना होत होत्या. त्याचा पूर्ण चेहरा आणि त्याचे संपूर्ण शरीर थरथर कापत होते आणि तो घामाने पूर्णपणे भिजला होता. आरवी रागाने आपले दात खात म्हणाला, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या भावाचं नाव तुझ्या घाणेरड्या जिभेवर आणण्याची? खबरदार जर त्याचं नाव पुन्हा कधी घेतलंस तर. क्षितिज वेदनेने तडफडत म्हणाला, मला माहीत होतं की तू त्याचं नाव ऐकू शकणार नाहीस, म्हणूनच मी त्याचं नाव घेत नव्हतो. पण सत्य हेच आहे आरवी, तुझ्या जानमचा गुन्हेगार अक्षतच आहे. आरवीने आता पुन्हा एकदा त्याच्यावर बंदूक रोखली तेव्हा क्षितिज जोरात ओरडला, प्लीज प्लीज गोळी मारू नकोस, मी आता आणखी सहन करू शकत नाही. आरवी रागाने थरथर कापत म्हणाला, आता जर एक वेळ जरी तू माझ्या जानमचं आणि माझ्या भावाचं नाव घेतलंस तर मी ते सहन करणार नाही. मला त्या माणसाचं नाव पाहिजे जो तुझ्यासोबत यामध्ये सामील होता. आता जर तू मला त्याचं नाव नाही सांगितलंस ना तर मी खरं सांगतोय की तुला दुसरी संधी अजिबातच देणार नाही. क्षितिज वेदनेने विवळत म्हणाला, आरवी तू या गोष्टीला कितीही नकार दे, पण खरं हेच आहे की मी. आरवीच्या गनमधून गोळ्या संपत आल्या तरी त्याचा राग शांत होत नव्हता. क्षितिज जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, पण आरवी अजूनही संतापाने थरथरत होता. त्याच्या बोलण्यावर वैतागून आरवीने शेवटी क्षितिजवर गोळ्यांचा धडाधड वर्षाव केला आणि म्हणाला, सगळं खरं काय ते मी तुला आधीच सांगून चुकलोय. आता माझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही ही तुझी मर्जी आहे. तुझा स्वतःचा भाऊ तुझ्या बायकोच्या बलात्कारात सामील होता. तो आम्हा सगळ्यांसोबत या कटात होता आणि सर्वात आधी त्यानेच जुनूनवर. त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच आरवीच्या गनमधून गोळ्या एकामागोमाग सुटल्या. जोपर्यंत मॅगझिन रिकामी होत नाही तोपर्यंत आरवीने ट्रिगरवरून बोट अजिबात हलवले नाही. यावेळी त्याचा हात किंचितही कापत नव्हता आणि ना तो स्वतः नियंत्रणात होता. तो क्रोधाच्या अशा टोकावर पोहोचला होता जिथे त्याला त्या चौथ्या व्यक्तीचे नाव जाणून घेण्याचेही भान राहिले नव्हते, ज्याने जुनूनसोबत हे घृणास्पद कृत्य केले होते. गन रिकामी झाल्यावरही तो वेड्यासारखा रिकामी ट्रिगर दाबून क्लिक क्लिक असा आवाज करत राहिला. जेव्हा खात्री पटली की गनमध्ये आता एकही गोळी उरलेली नाही तेव्हा तो पायाच्या चवड्यावर खाली बसला आणि त्याने ती जड गन पूर्ण ताकदीनिशी क्षितिजच्या तोंडावर मारली. मुखड्यावर झालेल्या जोरदार प्रहारामुळे क्षितिजचा चेहरा छिन्नविछिन्न झाला आणि एक रक्ताचा कारंजा उडाला. त्याचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता. या क्षणी तो पाहायला अत्यंत भयानक आणि भीतीदायक वाटत होता, पण आरवी अजूनही आपल्या रोखून धरलेल्या नजरेने त्याच्याकडेच पाहत होता. तो रागाने दात ओठ खातच म्हणाला, मला तुझ्याकडून त्या नराधमांची नावे हवी होती ज्यांनी माझ्या जानमला इतका अमानुष त्रास दिला, तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले, आणि तू मला माझ्या भावाचे नाव सांगतोस? माझा भाऊ कधीच इतका नीच आणि नीच कृत्य करू शकत नाही. मला माहीत आहे तो माझा भाऊ आहे. मी माझ्या भावाला आयुष्यात सगळं काही शिकवलंय, पण एखाद्या मुलीवर बळजबरी करायला कधीच शिकवलं नाही. आम्ही दोघे भाऊ जगात काहीही करू शकतो, पण बलात्कार कधीच नाही. माझा अक्षत माझा अभिमान आहे, माझा भाऊ आहे, तो माझा जीव आहे. तो कोणत्याही मुलीच्या अब्रूसोबत असा खेळ कधीच खेळू शकत नाही. हे बोलताना आरवीच्या चेहऱ्यावर एक अत्यंत कठोर आणि क्रूर भाव होते. क्षितिजच्या त्या डेड बॉडीकडे तो न जाणे किती वेळ तसाच पाहत राहिला. त्यानंतर काही क्षणांनी त्याने रागाच्या भरात जंगलात वाघाने डरकाळी फोडावी तशी मोठी किंकाळी मारली. त्याची ही किंकाळी या गोष्टीचा पुरावा होती की तो आज पुन्हा एकदा अपयशी ठरला होता. ज्या लोकांची नावे त्याला शोधायची होती ती लोक पुन्हा एकदा त्याच्या हाताशी येऊन निसटली होती.
त्याचा तो आवाज जणू आभाळ फाडून टाकणारा होता. संतापामुळे त्याचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. तेवढ्यात अव्वल धावतच खोलीच्या आत आला. धापा टाकत त्याने आरवीकडे पाहिले. काही वेळापूर्वीच त्याला समजले होते की आरवी क्षितिजच्या घरी गेला आहे आणि क्षितिज हाच तो माणूस आहे ज्याचा शोध आरवी बऱ्याच दिवसांपासून घेत होता. आरवीला या अवस्थेत पाहून अव्वल तात्काळ त्याच्या जवळ आला आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करू लागला. पण आरवीने त्याला पूर्ण ताकदीने मागे ढकलले आणि जोरात ओरडला, आय जस्ट हेट मायसेल्फ. मला मात्र स्वतःचाच तिरस्कार वाटतोय. मला स्वतःचा इतका राग येतोय की असं वाटतंय मी स्वतःवरच गोळी झाडून घ्यावी. असे म्हणतच त्याने अव्वलच्या कमरेला लावलेली गन काढून एका झटक्यात बाहेर काढली आणि ती थेट स्वतःच्या कपाळावरच रोखली. अव्वलने तात्काळ पुढे होऊन त्याची गन पकडली आणि त्याला शांत करत म्हणाला, असं वागून काहीच साध्य होणार नाही आरवी. शांत हो. बघ, जर तुला त्या लोकांबद्दल आता माहिती मिळाली नाही तर काही हरकत नाही. आपण त्यांना शोधून काढू. आपण क्षितिजलाही शोधलंच ना, मग ते लोकही आपल्यापासून जास्त काळ लपून राहू शकणार नाहीत. आपण तुझ्या जानमचा बदला नक्की घेऊ. पण प्लीज स्वतःवरील ताबा गणवू नकोस अजिबात. आरवीने संतापाने आपले जबडे घट्ट आवळले. अव्वलने हळूच त्याच्या हातातून गन काढून घेतली आणि त्याला घट्ट मिठी मारली. आरवीचे डोळे जणू रक्तासारखे लाल झाले होते. या क्षणी त्याला स्वतःच्या असमर्थतेची प्रचंड जाणीव होत होती. त्याला क्षितिजवर कमालीचा राग येत होता. त्याने अचानक अव्वलला बाजूला ढकलले आणि तो पुन्हा एकदा क्षितिजच्या डेड बॉडीजवळ गेला. तो आपल्या पायाने क्षितिजच्या चेहऱ्यावर तोपर्यंत मारत प्रहार करत राहिला जोपर्यंत त्याचा चेहरा एखाद्या मातीच्या ढिगाऱ्यासारखा जमिनीवर सपाट झाला नाही. एवढा त्याला तिरस्कार वाटत होता. त्याला इतका त्रास होत होता. त्याला इतका वेदनादायक मृत्यू देऊनही आरवीचा आत्मा मात्र शांत झाला नव्हता. शेवटी अव्वलने त्याला कसाबसा शांत करत खोलीबाहेर आणले. दोघेही विलाच्या पार्किंग एरियामध्ये आले आणि गाडीत बसले. अव्वलने लगेचच गाडी स्टार्ट केली आणि हायवेच्या दिशेने वेगाने पळवली. तो वारंवार आरवीकडे पाहत होता, जो रागाने आणि सुडाच्या भावनेने एखाद्या दगडासारखा निर्जीव आणि शांत झाला होता. काही अंतर पार केल्यानंतर आरवी अचानक शांतता भंग करत म्हणाला, गाडी एका वाईन शॉप समोर थांबव. त्याचे हे बोलणे ऐकून अव्वलने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, पण जर जुनूनला तुझी गरज लागली तर? आरवीने अव्वलकडे एक अत्यंत जळजळीत नजरेने पाहिले. त्याची ती नजर पाहून अव्वलने शांतपणे गाडी पुढे असलेले एका वाईन शॉप समोर थांबवली. तो स्वतः गाडीतून उतरला आणि दुकानातून वाईनची एक बॉटल घेऊन परत आला. आरवीने ती बाटली हातात घेतली आणि थेट तोंडालाच लावली आणि तो गाडीतून उतरून चालू लागला. अव्वल आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिला. आरवी फिरून ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला आला आणि अव्वलला म्हणाला, बाहेर निघ. अव्वल ताबडतोब गाडीतून खाली उतरला. त्याला ठाऊक होते की यावेळी आरवीला एकांतात राहण्याची जास्त गरज आहे, म्हणून त्याने त्याला जास्त त्रास न देता फक्त एवढंच म्हटलं, प्लीज स्वतःची काळजी घे. रागाच्या भरात स्वतःवरील ताबा गमवू नकोस. एवढे बोलून तो रस्त्याच्या कडेला झाला. आरवीने त्याच्या बोलण्याला कोणतेही उत्तर न देता गाडी गिअरमध्ये टाकली आणि तो तिथून ब्लॅक मून विलाच्या दिशेने निघून गेला. तो ब्लॅक मून विलामध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या हातातील वाईनची बाटली रिकामी झाली होती. विलामध्ये पाऊल ठेवताच तो थेट जुनूनच्या खोलीत गेला. जुनून अजूनही बेडवर शांतपणे झोपलेली होती. आरवीच्या मनात यावेळी एक अशी आग धगधगत होती जी जुनूनला जवळ घेतल्याशिवाय शांत होणार नव्हती.
कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या जशा कथा आहेत ना प्रतिलिपीला, त्यातलेच एक एक भाग टाकते, त्यामुळे बऱ्यापैकी 14 ते 15 मिनटाचा भाग होतो आहे. यापेक्षा मोठा टाकला तर मोबाईलचा प्रॉब्लेम होतो आहे ना, आणि बरोबर क्लिअर अक्षर पण दिसणार नाहीत. म्हणून आपले प्रत्येक भाग असे या 14 ते 15 मिनटाच्या मापाचेच येतील. तर रोज एक भाग टाकण्याचा मी प्रयत्न करते. तुमचा सपोर्ट चांगला पाहिजे. व्ह्यूज कमी आहेत, हाय पॉईंट देत नाही आहे, तुमच्या कमेंट्ससुद्धा येत नाहीत. तुमच्या कमेंट चांगल्या असतील, तुम्हाला कथा आवडली तर तुम्ही फक्त एक इमोजी द्या. तुमच्या कमेंट्सवरच डिपेंड आहे ना पुढे कथा वाढवायची की नाही. तर पटापट सांगा आणि भेटू लवकर एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.